असेल तो देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. टीम भैरवगड आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाचवा. रोहन आणि सुनील ही सलामीची जोडगोळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल टीम भैरवगड या संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी संघाकडून ओमचा हा पहिला चेंडूवरती या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने कटवला, तिथं एक धाव प्राप्त होईल. रोहन आणि सुनील ही प्रारंभिक जोडी आपल्याला टीम भैरवगड या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. भैरवगडचा गावचा जर आपण विचार केला, शुभम सावंत मागाच्या झालेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी त्याचा गौरव या ठिकाणी मानसिंग जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे. खूप चांगली बॅटिंग केलेली होती मागाची शुभम सावंत यांनी, चांगली गोलंदाजी देखील केलेली होती. सन्माननीय मानसिंग जाधवांच्या हस्ते आम्ही त्याला गौरवणार आहोत. दुसरा चेंडू मात्र पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू होता, त्याच्यावरती देखील एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पॉईंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे त्याने चेंडूला कव्हर केलंय आणि तिथे एक धाव प्राप्त झाली आहे. चला टीम सायकवाडी आपल्या देखील संघनायकाला विनंती असेल, या स्पर्धेतील सहभागाबद्दल आम्ही तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन गौरवणार आहोत. आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा मुख्य व्यासपीठाने जे आपण यायचंय. हा चेंडू मात्र थोडासा सोयर होता, पंचांचे हात जमिनीला समांतर झालेत, चेंडू अवांतर आलाय. म्हणजे अवांतरच्या माध्यमातून धावफलक हलक्या गतीने का होईना पण जातो पुढे, जाऊन पोहोचतो 3 आकड्यावरती. षटक क्रमांक चेंडू सुरेख असा अलॉंग विथ कार्पेट आलेला चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या समोर थोडंसं ठिकाणी आपल्याला बंबल पाहायला मिळाला, पण सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि परिणाम एक धाव तिथं मात्र प्राप्त होतीये टीम भैरवगड या संघाला. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. मित्रांनो, असं म्हटलं तर बाहुबली पिक्चरमध्ये जेवढं महत्व कटप्प्याला आहे ना, तेवढंच महत्व क्रिकेटमध्ये अचूक टप्प्याला देखील आहे. आणि तो अचूक टप्पा आपल्याला ओमच्या माध्यमातून पाहायला मिळतो. काय कमालीचं षटक त्यानं हाताळलंय. मात्र एकेरी धाव घ्यायला फक्त या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी सरसावलेत. दुहेरी धाव घ्यायला त्यांचा मानस नाही, मोठा फटका या षटकामध्ये आलेला नाही. म्हणजे सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती. हा चेंडू सुद्धा एक काबिल तारीफ गोलंदाजी. पंचांचा इशारा षटक क्रमांक पहिला इथं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती टीम भैरवगड संघाची धावसंख्या झालेली आहे ती मात्र 4 धावा. 4 धावा धावफलकावरती. सुरेख असं षटक हाताळले ओमचं, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. कमालीचं व्हेरिएशन आपण त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, योग्य लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. काही चेंडू त्याचे पडले, सबमरीन राहिले आणि फलंदाजाने त्यांनी वारंवार बीट केले. मात्र 4 धावा धावफलकावरती असताना षटक क्रमांक दुसरं घेऊन पाहूयात टीम घाटेवाडी संघाकडून कोणता गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो मारुती. त्याला दोन्ही टीम्सना विनंती असेल, सलग 3 षटकारांसाठी आहे ना 500 रुपयांचं पारितोषिक असणारे सन्माननीय मानसिंगजी जाधव साहेब यांच्या वतीनं एक कॅश प्राइज आहे 500 रुपयांचं. सलग 3 षटकारांची साठी कॅश प्राइज असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर दोन्ही सलामीचे फलंदाज त्यांची बॅट या ठिकाणी शांत राहिलेली होती. पण 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आता मला वाटते त्यांना कुठेतरी आक्रमण करावं लागेल. मात्र 4 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. 4 षटकांचे सामने होतात. 4 षटकामध्ये मगाशी आपण पाहिलं 36 धावा धावफलकावरती होत्या आणि ठोसेकर संघाने अगदी अलगदरित्या त्या धावा चेस केल्या होत्या. म्हणजे कुठेतरी 40+ धावा प्रथम फलंदाजी करताना टीम भैरवगड संघाला उभारावे लागणार आहेत. पहिला चेंडू होता, पंचांचं हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर झाले. अवांतरच्या माध्यमातून या षटकाला या ठिकाणी सुरुवात केली आहे गोलंदाज मारुती यानं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांच्या विद्यमान आयोजित आपण छत्रपती चषक 2025 ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. कल्याण येथील मित्रांनो मैदान आहे. एक सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मुरुड धरणाच्या बाजूला एक डोंगर माथ्यावर वसलेले घाटेवाडी गाव
आणि त्या घाटेवाडी गावचं एक दमदार आयोजन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पर्व क्रमांक पहिलं छत्रपती चषक 2025 ही स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती मारुती पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून थोडासा वाईड आलेला आहे. हा चेंडू मात्र त्याच्यावरती आक्रमण करण्याचा मानस सुद्धा तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल, तोपर्यंत एक धाव प्राप्त केली जाते. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता. एका क्षणी वाटलं की चेंडू त्याला एखादी बगल देऊ सीमारेच्या दिशेने वेगानं धावेल, पण सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथं पाहायला मिळालं. हेच तर मित्रांनो अपेक्षित असतं ना क्रिकेटमध्ये. बॅटिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून मित्रांनो आपण सामने जिंकू शकत नाही, त्याला क्षेत्ररक्षणाची देखील जोड असावी लागते आणि तीच आपल्याला टीम घाटेवाडी या संघाकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्ची घातल्या होत्या ओमनं. दुसरं षटक आतापर्यंत मारून देखील अतिशय उत्तमरित्या हाताळतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉल यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा जो संपर्क आहे ना, तो तिथं घडला नाही. परिणामी चेंडू गेला तो निर्धाव. सुनीलला कुठेतरी आता मित्रांनो त्याला त्याच्या अंदाजामध्ये बदल करावा लागेल. षटक क्रमांक दुसरं जवळपास गोलंदाजी मार्कवरती मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत त्या दोन्ही फलंदाजीची बॅट आहे ना, ती थोडीशी शांत राहिलेली आहे. हे षटक निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये त्यांना बॅट ची दार उघडावी लागणार. 10 चेंडूला मात्र त्या ठिकाणी फिरकावलं पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा मारुती मात्र आता या ठिकाणी अडखळला गेला. डाव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू होता. पंचाने वेळीच या ठिकाणी मारुतीला दंडित केला आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून एक धाव मात्र या ठिकाणी प्राप्त होते. टीम भैरवगड या संघाला धावफलक जाऊन पोहोचतोय तो मित्रांनो 6 आकडे होते. अर्धा डझन धावा धावफलक होती. या चेंडूला मात्र लॉफ्ट केलेलं एक साईडच्या दिशेला पाहूया क्षेत्ररक्षक इथं आहे आणि सुरेख असा झेल आपल्याला फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. आता मात्र सुनील परत तंबूच्या आसऱ्याला मोठा फटका होता. मगाशीच आपण म्हणलं होतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये संमिश्र षटक थोडंसं राहिलं होतं मारुतीचं. 1-2 वाईट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले होते, पण त्याच्या षटकामध्ये आक्रमण करण्याच्या मोहापायी पहिला गडी गारद झाला टीम भैरवगड या संघाचा. घासायला लागतो तो पहिलाच खडा. गडी होतो बाद विकेटचं पतन. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. हे षटक निर्णायक असणार आहे. एक विकेट मारुतीने जरुरी घेतली. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रहार तिथं देखील झाला. थोडीशी चोरटी धाव जिथं आपल्याला पाहायला मिळेल. तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात. थोडासा बंबल तिथं झाला आणि एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये होतंय आणि 2 धावांशी धावफलक जातो पुढे टीम भैरवगड या संघाचा. षटक क्रमांक 2 चे मित्रांनो होते सांगता आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर टीम भैरवगड या संघाची धावसंख्या झालेली आहे ती मात्र 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. ओमनं अतिशय उत्तमरित्या षटक हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 5 धावा आणि 1 विकेट मारुतीने मिळवून दिली आपल्या संघासाठी. म्हणजे आतापर्यंत आपण जर या 17 क्रमांक पहिल्यामध्ये जर आपण पाहिलं ना, तर 17 क्रमांक पहिल्यामधील 2 षटकं आहेत ना, ती टीम घाटेवाडी संघाच्या बाजूने राहिलेली आहेत. कुठेतरी कमबॅक करावं लागणार आहे. पण थोडं सहकार्य करायचं म्हणतं. 1 चेंडू बाकी असावा असं आमच्या स्कोरर सांगतायत. एक चेंडू बाकी असं म्हणजे स्कोरर सांगतायत. चला ओके धन्यवाद. थोडंसं मिसकन्व्हेन्शन झालं. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमचे स्कोरर म्हणाले की 1 चेंडू बाकी आहे. माफी असावी. दोन्ही संघांना विनंती करतो. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला आता पाहायला मिळेल विलास जाधव. घाटेवाडी संघाच्या या ठिकाणी गोल्डन आर्मचं मॅन विथ गोल्डन आर्म म्हणून ज्याला संबोधलं जातं ना, तो विलास जाधव गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू होता त्याच्यावरती या ठिकाणी 1 धाव प्राप्त झाली. दुहेरीचा कॉल होता, दुहेरी पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बंबल थोडासा होता. रनआउटचा चान्स या ठिकाणी उपलब्ध झाला आणि दुहेरी धाव या ठिकाणी पूर्ण झालेले होते. दुहेरीचं परावर्तन तिहेरीमध्ये करताना मात्र गडी गारद झाला टीम भैरवगड या संघाचा. सूर्यकसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अचूक फेकी केली.
क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि एका धावेवर संतुष्ट झाले दोन्ही फलंदाज. एका धावेने धावकलक फलक हलक्या गतीने जाणार आहे, पुढे जाऊन पोहोचणार आहे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 विलास जाधवच्या माध्यमातून प्रगतीपथावर. हा चेंडू हवेमध्ये आहे, विकेट पर चेंडूच्या पाठीमागे धावतोय. चेंडू हातामधून ड्रॉप झालाय, विकेटचं पतन होता राहील. थोडीशी मिसफिल्ड म्हणावी लागेल विकेटच्या पाठीमागं. हलकासा झेल होता, सूर्यकाचा चेंडू होता, आखूट टप्प्याचा चेंडू, त्याला हवेमध्ये उडवायचं होतं. बॅट आणि बॉल यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा संपर्क तिथं झाला, पण त्या संपर्कामध्ये ताकद नव्हती आणि झेल मात्र होता राहिला मित्रांनो. थोडीशी मिसफिल्ड म्हणावं लागेल विकेटच्या पाठीमागे. मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे, त्याच्यामध्ये असं होत राहतं. विलास पुढचा चेंडू विलासचा असेल. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. विलास जाधव फलंदाज झुगारून चेंडूच्या पाठीमागे धावतात. थोडासा बंबल, 3 क्षेत्ररक्षक एका ठिकाणी आलेत. एकेरीचं परावर्तन दुहेरीमध्ये झालं. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. अभय आणि आकाशा दोघांच्या माध्यमातून पॉईंटच्या दिशेला चेंडू फटकावला होता. विलास जाधव चेंडूच्या पाठीमागे धावले, चेंडूला कव्हर केलं, तोपर्यंत 2 धावा प्राप्त झाल्या. 2 धावांची धावफलक जाणार आहे पुढे टीम भैरवगड या संघाचा. जाऊन पोहोचणार आहे मित्रांनो 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा हा सामना असणार आहे. पहिली षटकं अतिशय उत्तमरित्या हाताळली होती, ओम असो किंवा मारुती असो. तिसऱ्या षटकामध्ये विलास जाधव. हा मात्र चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला, निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय टीम घाटेवाडी संघाच्या माध्यमातून. खास करून विलास जाधव आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये. संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक विलास जाधव यांचं. पुन्हा एकदा चेंडू सबमरीन राहिला, चेंडू पडला. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळला होता ना, ती उंची या ठिकाणी प्राप्त झाली नाही. विकेटचे या ठिकाणी पतन होते. गडी परततो बावागारी तंबूच्या आश्रयाला. तोपर्यंत धावफलकाची धावा आहेत त्या 15 धावा, म्हणजे कुठेतरी अडकळती सुरुवात म्हणावी लागेल टीम भैरवगड या संघाची. 4 षटकांच्या सामन्यासाठी मित्रांनो आपण खेळत आहोत. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण या साखळी फेरीतील पहिला सामना जर पाहिला ना आपण, तिथे 4 षटकांमध्ये जेमतेम 35-36 धावा आल्या होत्या आणि त्या धावा चेस देखील झाल्या होत्या. संदीप जाधव यांचे खास मित्र महेश जाधव यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. जर विकेट घेतली 100 रुपयांचं पारितोषिक असेल. संदीप जाधव नवीन गोलंदाज या ठिकाणी. गोलंदाजीमावरती पहिलाच चेंडू या ठिकाणी थोडासा अवांतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी दिशा भटकली संदीप यांची पहिल्या चेंडूवरती. मित्रांनो असं म्हटलं ना की जी गोलंदाजीची दिशा आहे ना ती सामन्याची दशा ठरवते, पण आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर दिशा आहे सामन्याची दिशा जर आपण आतापर्यंत पाहिलं तर टीम घाटेवाडी संघ आहे ना त्या संघाच्या बाजूने राहिलेला आहे. कुठेतरी टीम भैरवगड संघ बॅकफुटवर ढकललेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे कसा चेंडू आपल्याला संदीपचा पाहायला मिळतो. चेंडू पडला, ज्या वेगाने चेंडू खेळपडतो लँड झाला त्याच वेगानं वेस्टरच्या हातामध्ये जाऊन चेंडू बसायला परिणामी निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी मार्कोटी संदीप बाळाचा सूर्य कसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. विकेटसाठी पारितोषिक देखील असणार आहे बाळा याला. 100 रुपयांचं पारितोषिक आहे आपल्याला महेश जाधव यांच्या माध्यमातून. हा मात्र पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, बॅट आणि बॉल यांचा संपर्क मित्रांनो तिथे घडला नाही, पण पुन्हा एकदा चेंडू गेला तो निर्धाव. काय गोलंदाजी झाली आहे टीम घाटेवाडी संघात. जर आपण विचार केला ना तर त्याची गोलंदाजी आहे ना मित्रांनो ती आपल्यातून राहिलेली आहे. पहिल्या षटकापासून आपण जर पाहिले ना तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच कुठेतरी बॅकफुटवर ढकलला गेला तो टीम भैरवगड हा संघ. या षटकामध्ये धावाचा मोवा लागणार आहे. हा मात्र चेंडू समोरच्या दिशेला फटकावला, जिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मित्रांनो तिथे प्राप्त होणार आहे. एका धावनीशी धावफलक मात्र जाईल पुढे, जाऊन पोहोचतो तो 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. खूप अडकळती सुरुवात म्हणावी लागेल टीम भैरवगड या संघाची. पहिल्या षटकामध्ये दोन्ही त्यांच्या फलंदाजांची बॅट आहे ना ती थोडीशी शांत राहिलेली आहे. अजूनही काही चेंडू या षटकामधली शेष आहेत. आता चेंडूवरती आक्रमण करावं नाही, कुठेतरी चौकार आणि षटकारांची आहे ना मित्रांनो ती आतषबाजी करावी लागेल. हा चेंडू मात्र अलॉंग विथ कार्पेट आला, क्षेत्ररक्षक आहे त्याने चेंडूला अडवलं आणि तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली आहे. एका धावेवरची धावफलक पुढे पुन्हा एकदा जाणार आहे. पुढे जाऊन पोहोचणारे 18 या आकड्यावरती टीम घाटेवाडी संघ. काय गोलंदाजी चालली त्यांच्या माध्यमातून. साखळी फेरीतील दुसरा सामना आहे. दुसऱ्या सामन्यावरती टीम आयोजक विरुद्ध मेहमान असा सामना रंगलेला होता.
आणि त्याच्यामध्ये टीम घाटेवाडी संघ भैरवगड संघाविरुद्ध वर चढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा पुन्हा एकदा चेंडू सबमरीन राहिलाय. काय गोलंदाजी मित्रांनो संदीपचे. चेंडू पडला, चेंडूला जी उंची हवी होती ना ती उंची मिळाली नाही. ज्या उंचीसाठी फलंदाज चेंडूसाठी खेळला होता ना तो प्रयत्न तिथे फसलेला आहे. सबमरीन राहिला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बाळाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होते. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न अपील केले जाते. पंचांनी अपीलला दाद देखील दिलेली आहे. गडी होत टीम भैरवगड संघाची धावसंख्या झालेली आहे ते 18 आणि 19 धावांचं आव्हान असणार आहे ते टीम जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी या संघासाठी. चला यानंतरचा सामना होणार आहे तो पिलानी स्टार विरुद्ध DDSM राजापुरी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सची रिपोर्टिंग करायचं आहे. पिलानी स्टार आणि DDSM राजापुरी दोन्ही संघाचे संघनायक टीम मेंबर्स आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर निश्चित आपण कॉमेंट्री बॉक्सची रिपोर्टिंग करा. यानंतरचा होणारा सामना तुम्हा दोघांच्या दरम्यान होणार आहे. पिलानी स्टार्स विरुद्ध DDSM राजापुरी हे दोन्ही संघ असणार आहेत. साखळी फेरीतील तिसरा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना टीम मेंबर्सना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सवर रिपोर्टिंग करा. सत्र क्रमांक 1 चा खेळ मित्रांनो संपलाय. अतिशय अफलातून गोलंदाजी आपण जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांच्या माध्यमातून पाहिली. पिलानी स्टार्स आणि DDSM राजापुरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सवर रिपोर्टिंग करा. चला टीम घाटेवाडी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा आहे. वेळ घालू नका मित्रांनो. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बरेच सामने आपल्याला या मैदानावरती अजूनही पार पाडायचे आहेत. एकच पिच आपण मित्रांनो आज या ठिकाणी ठेवलेला आहे. कृपया सहकार्याची अपेक्षा असणार आहे. टीम भैरवगड संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. 18 चेंडू दरम्यान हा सामना रंगणार आहे. साखळी फेरीतील तिसरा सामना. चला भैरवगड संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी संघाला देखील विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत जेणेकरून आपल्याला सामन्याला सुरुवात करता येईल. पिलानी संघाचे संघनायक आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सची रिपोर्टिंग करा. टॉस का बॉस या मंचावरती आम्ही तुमची वाट पाहतो. पिलानी संघाचे संघनायक मारुती आणि धनाजी ही घाटेवाडी संघाची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रारंभिक जोडी 18 चेंडूमधील 19 धावांचा अतिशय सहजरित्याचा प्राप्त करता येणारं आव्हान त्यांच्या समोर आहे. पण दुसरीकडे आपण जर पाहिलं ना तर टीम भैरवगड संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. कारण मित्रांनो म्हटलं जाणार क्रिकेट हा बडी अनिश्चित भरा खेळ आहे. क्रिकेट असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या बाबतीमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण भाकीत करू शकत नाही की कोण जिंकेल या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपल्या टीम भैरवगड संघाकडून आघाडीचं षटक हाताळण्यासाठी धनाजी पाहायला मिळेल. सूर्यकाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेला चेंडू जातो 4 धावांसाठी. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो
हॅलो. याच्यानंतरचा होणारा सामना पिलानी स्टार वर्सेस श्री दत्त दिगंबर सेवा मंडळ राजापुरी. आणि या दोन्ही टीम मध्ये आता टॉस विन झालेले आहेत पिलानी स्टार. सर आपण काय घेतलेलं आहे टॉस जिंकून प्रथम? फिल्डिंग आहे. कितपत धावापर्यंत तुम्ही रोखू शकता? एवढं कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला इथे जय हनुमान क्रीडा मंडळ क्लब घाटेवाडी यांचं आयोजन कसं वाटलेलं आहे? छान आम्ही बघत आलेलो आहे, पण हे असे नियोजन चांगलंच झालं रे हे. ओके थँक्यू. राजापुरी संघ कॅप्टन चंदू, कितपत धावा जमवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? जास्तीत जास्त धावन करण्याचा प्रयत्न करूच. 4 ओव्हरचा सामना आहे तरी आम्ही एक 50-55 क्रॉस करायला प्रयत्न करू. जेवढं जास्त धावा येतील त्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके. नियोजन कसं वाटलं तुम्हाला? नियोजनच्या बाबतीत म्हणलं तर खूपच सुंदर असं नियोजन केलं आहे जे हनुमान घाटेवाडी संघाने. सकाळपासून जे टुर्नामेंट वेळेवर टुर्नामेंट मॅचेस चालू आहेत. खूपच सुंदर असं नियोजन आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिला. या नंतरच्या सामन्याचा टीम डीडीएसएम राजापूर विरुद्ध पिलानी स्टार या दोहोंच्या दरम्यान साखळी फेरीतील तिसरा सामना रंगणार आहे. तोपर्यंत मित्रांनो आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं जिथं सामना रंगला आहे. साखळी फेरीतील क्रमांक 2चा सामना टीम भैरवगड विरुद्ध जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती चेंडू क्रमांक पुढचा प्रगतीपथावर. हा चेंडू मात्र जातो निर्धाव. बॅट आणि बॉल यांची अपेक्षांची पूर्ती करणारा संपर्क घडला नाही, परिणामी चेंडू गेला निर्धाव. 5 धावा धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 6 धावा धावफलकावरती आहेत. विजय गोलंदाजी मार्कवरती टीम भैरवगड संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. विजयचा पुढचा चेंडू असेल. हा मात्र आखूट टप्प्याचा चेंडू. चेंडूला लॉफ्ट केले समोरच्या दिशेला, जिथं क्षेत्ररक्षक नाहीये तोपर्यंत चेंडूने चिरले सीमारेषा. आल्यात धावा 4. सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला पिलानी संघाचे संघनायक, आपणास विनंती असेल आपल्या खेळाडूंची लिस्ट आहे ना, जी खेळाडूंची यादी ती आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवायची आहे. पिलानी संघाचे संघनायक, आपणास नम्र निवेदन असेल आपल्या खेळाडूंची जी लिस्ट आहे, खेळाडूंची यादी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवा. षटक क्रमांक 1चा खेळ मित्रांनो इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती टीम घाटेवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम घाटेवाडी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना त्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी देखील राहिलेली होती आणि तोच कित्ता सत्र क्रमांक 2 मध्ये फलंदाजी करताना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक देखील मगाशी मानसिंगजी जाधव यांच्या साहेब यांच्या माध्यमातून पुकारण्यात आलेलं होतं. मात्र आता आवश्यकता असेल ती फक्त 9 धावांची. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती सुनीलचा चेंडू. सुनीलचा पुढचा चेंडू प्रगतीपथावर. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. आवश्यकता आहे ती 9 धावांची. हा मात्र चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू पडला. अतिरिक्त उसळी घेतली. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केला म्हणजे अवांतरच्या माध्यमातून धावफलक एका धावेने हलक्या गतीने जाईल पुढे. 11 धावा धावफलकावरती मित्रांनो. पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय जी पाटीलजी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी त्यांची उपस्थिती आम्हाला आनंद देणार आहे, आमचा आनंद द्विगुणित करणार आहे. आणि इथं मित्रांनो काय घडलेलं, एक साईडच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्शला आणि गेल्या सीमेच्या पलीकडे तिथे देखील 4 धावा आल्यात. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. डिपेंड करायचे 24 चेंडूमध्ये आणि थोडीशी या ठिकाणी मिसफिल्ड त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा चेंडू मात्र गगनचुंबी राहिला, तिथं देखील थोडीशी मिसफिल्ड. तो देखील चेंडू जाणार आहे सीमारेच्या दिशेने. 4 धावा पुन्हा एकदा मिळतील. सुरेख अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते टीम जय हनुमान घाटेवाडी या संघाच्या माध्यमातून. अभिजित जाधव यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे टीम जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांच्या माध्यमातून. सर मॅचेस संपलेले आहे. 19 धावा अर्जित केलेल्या आहेत निर्धारित या ठिकाणी. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना
टीम जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांचं आम्ही करतोय अभिनंदन. स्पर्धेतील दुसरा सामना अतिशय एकतर्फी राहिला. गोलंदाजी त्यांची चांगली राहिली, फलंदाजी चांगली राहिली आणि दुसऱ्या विजयाचा मानकरी ठरला तो टीम जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी. चला दोन्ही संघांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यामध्ये. मारुती जाधव अप्रतिम फलंदाजी आपण